हाँ, अब दोनों ठाकरे को ध्यान में आ गया है कि 16 जनवरी को उनकी दोनों की सेना का अस्तित्व समाप्त होने वाला है। मात्र याच किरीट सोमय्या यांच्या मुलाविरोधात ठाकरे बंधूंनी उमेदवारच दिला नाहीये। त्यामुळे ठाकरे बंधूंनी सोमय्यांना बाय दिली का असा सवाल निर्माण होतोय। मुंबईसह 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे। काल सगळ्याच ठिकाणी उमेदवारांच्या अर्जांच्या छाननी प्रक्रिया पूर्ण झाली। त्यामुळे आता लवकरच प्रचाराला सुरुवात होईल। 16 जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येईल। मुंबईत ठाकरे बंधू विरुद्ध महायुती विरुद्ध काँग्रेस वंचित आघाडी अशी तिहेरी लढत होतीये। अनेक बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असताना दुसरीकडे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना मोठा दिलासा मिळालाय। त्यांचे पुत्र नील यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय। नील सोमय्या प्रभाग क्रमांक 107 मधून निवडणूक लढवतायत। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गुरुवारी ट्विटरवर पोस्ट करत नील सोमय्या ज्या प्रभागातून निवडणूक लढवतायत त्याची सद्यस्थितीची माहिती दिली आहे। नील सोमय्या प्रभाग क्रमांक 107 मधून निवडणूक लढवतायत। या प्रभागात ठाकरे सेना, मनसे, काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्यापैकी कोणाचाही उमेदवार नाहीये। देवाची लीला अगाध आहे असं सोमय्या यांनी पोस्टमध्ये नमूद केलंय। या पोस्टमध्ये त्यांनी भाजप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नील सोमय्या यांना टॅग केलंय। नील सोमय्या 2017 मध्ये पहिल्यांदा प्रभाग क्रमांक 107 मधून विजयी झाले। आता ते दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत। मुलुंड हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो। या परिसरात गुजराती आणि मारवाडी मतदारांची संख्या लक्षणीय आहे। हा मतदार भाजपचा समर्थक मानला जातो। त्यामुळे सोमय्या यांच्या विजयाची शक्यता अधिक आहे। मुंबईत ठाकरे बंधू आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची युती आहे। प्रभाग क्रमांक 107 मधून शरद पवारांच्या पक्षानं हंसराज दनानी यांना तिकीट दिलं होतं, पण दनानी यांनी उमेदवारी अर्जासोबत प्रतिज्ञापत्र जोडलं नसल्यानं निवडणूक आयोगानं त्यांचा अर्जच बाद केलाय। प्रभागातील प्रमुख उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानं नील सोमय्या यांचा रस्ता मोकळा झालाय। त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय। या प्रभागात वंचित बहुजन आघाडीसह अन्य 9 अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत। प्रभाग क्रमांक 107 मध्ये असलेली भाजपची ताकद पाहता सोमय्या यांच्या पुढे आता फारसं आव्हान उरलेलं नाहीये। ठाकरे बंधूंनी या प्रभागात उमेदवार का दिला नाही याबाबत प्रतिक्रिया अद्याप येऊ शकली नाहीये। आता केवळ मतदानाची औपचारिकता उरलेली आहे।